कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. याने ज्वर उतारलाय. नाही ना हो अजून. पोरीला कधी शुद्ध यायची काय माहित. काय वाटतंय तुम्हाला? विठ्ठला, पोरीची अवस्था बघवत नाहीये. तुझ्या दरबारात पोरगी आणले. कुठून आली, कशी आली, काहीच ठाव नाही. पोरगी दुखावलेली वाटते, त्रासलेली वाटते. या जगात दुखावलेल्या, त्रासलेल्या माणसांना आधार कुणाचा, हे पण तू माझ्याकडून ऐकून घेणार आहेस होय? विठ्ठला, तुझाच ना, तुझ्याच कृपेने आयुर्वेदिक विद्या मिळाली मला. ही सिद्ध्या पणाला लावून बसलोय. ह्या पोरीचं आयुष्य आमच्या पदरात घाल. पांडुरंगा, तिला बरा कर, तिला बरा कर. देवा, मी माझ्या आईचा शब्द नाही टाळू शकत. 48 तासांचा वेळ दिलाय मला तिने. तुला वाटत असेल की मी काहीच प्रयत्न केले नाही माझ्या बाजूने, पण तसं नाहीये. नाही, भावनेच्या भरात तू खूप काय बोलून गेलायस मला. सोड, मी इथे काय मनाला लावून घेतलेलं नाही, पण तू ना फक्त तुझ्या बाजूने विचार करतोयस. तुझी बाजू बरोबर आहे, पण एकदा माझ्या बाजूने विचार करून बघ ना. मी यापुढे जे काय बोलेन ना, कदाचित तुझ्या मनाला लागेल, पण तू ना जॉईंट फॅमिलीमध्ये राहिलेला नाहीये. कुटुंब काय असतं ना तुला माहिती नाही. जेव्हा आपण सगळ्यांसोबत राहतो ना, सगळ्यांना सांभाळून घ्यावं लागतं, समजून घ्यावं लागतं, सगळ्यांची मतं ऐकून घ्यावी लागतात आणि त्यांच्यासोबत चालावं लागतं. असं नातं तोड म्हणून नातं तुटत नसतं. माझ्या आईने आणि भावाने माझ्यासाठी आणि कुटुंबासाठी खूप केलं आहे. हे सगळं साम्राज्य जे उभं केलंय ना, सगळं माझ्या आईने आणि भावाने कष्टाने उभं केलंय. माझं काहीच नाही आता. माझं काय माहिती, आयुष्यात मी पहिल्यांदा एका मुलीवर प्रेम केलं. फसवणूक झाली माझी तिथे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.